तुम्ही तुमच्या चिमुकल्यांसोबत प्रवास करत असाल तर ही बातमी तुम्हाला सावध करणार आहे। सोलापुरातून एक धक्कादायक माहिती समोर आली। सोलापूर बस स्थानकावरून एका चिमुरडीला पळून घेऊन जाण्याचा प्रकार समोर आलाय। एक अनोळखी महिला चिमुकलीला पळून घेऊन जात असतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली। या प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या 4 तासात छडा लावत मुलीला सुखरूप शोधून काढले। मात्र चिमुकलीला पळून नेणारी महिला अद्याप फरार असून सध्या तिचा शोध सुरू आहे। लक्ष्मण शिंदे हे त्यांची पत्नी व 3 वर्षाची मुलगी यांच्यासह बार्शी येथे जाण्यासाठी आले असता त्या ठिकाणी तिकीट काढत असताना विनावाहक जी बस आहे त्या तिकीट काढत असताना साहेबराव शिंदे यांना पैसे कमी करण्यामुळे त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला। ती पत्नी पैसे देण्यासाठी मुलीला त्या ठिकाणी उभं करून एक साधारण थोड्या अंतरावर त्या लाईनपर्यंत गेली आणि पैसे देऊन परत आल्यानंतर ती मुलगी त्या ठिकाणी दिसून आली नाही। त्या ठिकाणी ती मुलगी ताब्यात घेतली आमच्या टीमनी आणि मुलगी ताब्यात घेतल्यानंतर त्या ठिकाणी देखील फुटेज पाहून त्या महिलेचं वर्णन आणि बाकीचे डिटेल्स आम्ही आता प्राप्त करतोय। त्या महिलेच्या विरुद्ध आम्ही पोलीस स्टेशनला आता गुन्हा दाखल केला किडनॅपिंगचा।